नमस्कार विद्यार्थ्यांनो. तृतीय वर्ष कला मराठी विशेषस्तर S4 अर्थात वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या या 8व्या सादरीकरणात आपलं स्वागत. मी प्राध्यापिका स्मिता ओंकारराव माळवे, कै बिंदू रामराव देशमुख कला वाणिज्य महिला महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनो, गेल्या सादरीकरणात आपण शिकलो होतो की भाषेची वैशिष्ट्ये आणि ही वैशिष्ट्ये ज्या प्रसिद्ध भाषा तज्ज्ञाने मांडली होती ते म्हणजे C.F. हॉकेट हे जगप्रसिद्ध भाषा तज्ज्ञ. हॉकेटनी एकूण 7 वैशिष्ट्य जगातल्या सर्व भाषांना लागू पडतील अशी मांडलेली आहेत. त्यापैकी 2 वैशिष्ट्ये आपण गेल्या सादरीकरणात शिकलो आणि ती वैशिष्ट्ये म्हणजे द्विस्तरीय रचना, अर्थात जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये द्विस्तरीय रचना असते आणि त्यातले मूलध्वनींची संख्या ही कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 70 अशी असते आणि हे मर्यादित मूलध्वनी आहेत. हा भाषेचा पहिला स्तर आपण बघितला आणि मर्यादित मूलध्वनींचा वापर करून त्यापासून लाखो शब्दांची निर्मिती केली जाते. हा द्विस्तर म्हणजे एकंदरीत द्विस्तरीय रचना. त्यानंतर आपण शिकलो होतो निर्मितीशीलता, निर्मिती क्षमता. निर्मितीक्षम म्हणजेच काय, तर मानवी ध्वनिरूप भाषा ही निर्मितीक्षम आहे. आपण यापूर्वी कधी ऐकले नाही, उच्चारले नाही असा एखादा शब्द किंवा एखादं वाक्य आपण वापरू शकतो आणि हे नवीन वाक्य किंवा शब्द हळूहळू भाषेमध्ये रूढ होतं आणि अशा पद्धतीने नवीन वाक्य अनेक व्यक्तींनी तयार केलीत आणि ती भाषेत रूढ झालेली आपण पाहिली आहेत. मराठी भाषेचा इतिहास जर पाहिला तर काळानुसार ती विकसित झालेली आपल्याला दिसते आणि मानवी भाषा ही निर्मितीशील असल्यामुळेच तिचा विकास झालेला आहे. हे दुसरं वैशिष्ट्य आपण शिकलो होतो. या सादरीकरणामध्ये आपण पुढचं वैशिष्ट्य बघणार आहोत आणि ते म्हणजे अदलाबदल, इंटरचेंजेबिलिटी. म्हणजेच प्रत्येक वक्ता हा श्रोता असू शकतो, तसंच श्रोता हा वक्ता असू शकतो. चांगला शहाणा आहेस तू असं स्वतःलाच म्हणताना वक्ता हा कधी श्रोत्याची भूमिकासुद्धा घेतो. भाषण करताना जर आपण फार घाईघाईने किंवा भलतंच बोलत राहिलो आणि आपल्यानंतर हे लक्षात आलं तर आपण सावकाश आणि स्पष्टपणे बोलू लागतो. संकेतिकीकरणाचे, विसंकेतिकीकरणाचे नियम वक्ता आणि श्रोता ह्यांच्याबाबत एकच असायला हवे. नियंत्रकाप्रमाणे भाषा हे कार्य करत असते. प्राण्यांमधील संदेशन साधारणतः एकाच दिशेनं विकसित होत असते. जसं उदाहरणार्थ हरणाने डरकाळी फोडली आणि वाघ पळत सुटला असं होत नाही. वाघच डरकाळी फोडणार आणि हरिण घाबरून पळणार. म्हणजेच काय, तर मानवी ध्वनिरूप भाषेत वक्ता आणि श्रोता यांच्या भूमिकेत अदलाबदल होऊ शकते, तसं प्राण्यांच्या बाबतीत होत नाही. कारण प्राण्यांच्या बाबतीत नर आणि मादी यांचे संकेत वेगवेगळे असतात. त्यांच्या शारीरिक गुणधर्मांमुळे मादीचे संकेत नराला आणि नराचे मादीला करता येत नाही. उदाहरणार्थ कोकिळा आणि कोकिळ यांच्या आवाजाचे एकमेकांना अनुकरण करता येत नाही. मानवी भाषेत मात्र वक्ता आणि श्रोता यांच्या भूमिकेत अदलाबदल होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला बरेचसे फायदे देखील झाले आहेत. त्यातला मुख्य फायदा म्हणजेच मानवाला अनुकरणाने कोणतीही भाषा शिकणं सहज शक्य झालं आहे. तसेच भाषेच्या या अदलाबदल लक्षणामुळे आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. यानंतर आपण पुढचं लक्षण आणि वैशिष्ट्य बघणार आहोत आणि ते म्हणजे यादृच्छिकता. विद्यार्थ्यांनो, यादृच्छिक या शब्दाचा अर्थ आहे इच्छेनुसार. यादृच्छिकतेचे तत्त्व सर्व भाषांमध्ये असते. त्यामुळे भाषेमध्ये होणारी अर्थपरिवर्तनं भाषिकांच्या आकलनक्षमतेच्या आवाक्यात राहतात. भाषेमध्ये होणारे अर्थपरिवर्तन हे इच्छेनुसार शक्य होतं. ध्वनी तेच असतात, परंतु शब्दांचे अर्थ मात्र बदलतात. काही वेळा ध्वनीत देखील परिवर्तन घडून येते, परंतु अर्थ किंवा सूचित आशय हे कायम राहतात.
याआधी आपण मानवेतर संप्रेषणाचा अभ्यास करताना मधमाशांच्या संदेशवहनाचं उदाहरण बघितलं होतं. त्यांच्या संदेशवहनाचा किंवा कामकरी मधमाशीच्या विशिष्ट हालचालीला जसा विशिष्ट अर्थ असल्याचा आढळतो, परंतु मानवी भाषेच्या बाबतीत मात्र तसं घडताना दिसत नाही. त्यामुळे एकाच वस्तूसाठी प्रत्येक भाषेत वेगवेगळे शब्द आढळतात. नादानुकारी शब्द सारखेच असते तर क्रो आणि कावकाव यात काहीच फरक सापडला नसता. मात्र तसं होत नाही. यादृच्छिकतेच्या या तत्वामुळे जगभरातील भाषा एकमेकांपासून भिन्न राहिलेल्या आहेत. भाषा शिकताना गवतातला मक्यातला असे शिकवण्याची पद्धत आहे, परंतु हे केवळ भाषा शिकण्याच्या प्राथमिक पातळीवरच शक्य आहे. अर्थार्थी गचा गवताशी आणि मचा मक्याशी काहीच संबंध नसतो. प्रत्येक भाषा ही संपूर्णतः विकसित झालेली दिसते, त्यामुळे ती स्वतंत्र असते. आकलनासाठी ती आपल्याला स्वतंत्रपणे शिकावी लागते. शब्दाने सूचित होणारा आशय आणि तो शब्द याच्यात कोणताही कार्यकारण संबंध नसतो. म्हणजेच शब्द आणि त्या शब्दामुळे प्रतीत होणारा आशय हा पूर्णतः यादृच्छिक असतोच, म्हणजेच इच्छेनुसार असतो. भाषा ही जशी आपण म्हणतो की संकेतांची बनलेली आहे. शब्द आणि संकेत म्हणजे भाषेतले शब्द होय. संकेतातून किंवा शब्दातून जो अर्थ व्यक्त होतो त्या अर्थाचा आणि संकेताचा याच्यात खरं तर कार्यकारण संबंध नसतो. उदाहरणार्थ टणक, अचेतन, निर्जीव अशा पदार्थाला दगडच का म्हणायचं, झाडाला झाडच का म्हणायचं, असे सर्व शब्द आहेत. याचाच अर्थ असा की ध्वनिरूप शब्द आणि ध्वनीतून निर्माण होणारा अर्थ याच्यामध्ये कार्यकारण संबंध नसतो. अजून एक उदाहरण आपण बघणार आहोत. बघा, विशिष्ट एखाद्या प्राण्याला आपण जेव्हा मराठीमध्ये मांजर हा ध्वनी उच्चारतो तर हिंदीमध्ये बिल्ली म्हणतो, इंग्रजीमध्ये कॅट म्हणतो. शब्दासाठी वापरलेला ध्वनी आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ याच्यात जर कार्यकारण संबंध असता तर जगातल्या सर्व विशिष्ट भाषेमध्ये आशय व्यक्त करण्यासाठी एकच विशिष्ट प्रकारचा ध्वनी उच्चारला गेला असता. जगातील सर्व भाषांचा विचार जर केला तर एकच आशय व्यक्त करण्यासाठी प्रत्येक भाषेमध्ये आपण वेगवेगळा शब्द वापरतो. याचंच कारण की भाषा ही कशी आहे तर यादृच्छिक आहे, म्हणजेच इच्छेनुसार आपण त्याचा वापर करत असतो. काही जुने संकेत आपण नष्ट करतो, नवीन संकेत तयार करतो. जुने संकेत वेगळ्या अर्थाने वापरू लागतो, काही शब्दांचं उच्चारण बदलतं आणि हे सगळं केवळ होतं ते भाषेच्या यादृच्छिकतेमुळे. ध्वनी परिवर्तन आणि अर्थ परिवर्तन हे देखील आपण भाषेच्या यादृच्छिकतेमुळेच करत असतो. पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत, वैशिष्ट्य बघणार आहोत, ते म्हणजे सांस्कृतिक संक्रमण. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सामाजिक संस्कृतीचे संक्रमण होत असते. व्यक्तीला भाषा मागील पिढीकडून सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून मिळते. भाषा आनुवंशिकतेने प्राप्त होत असली तरी भाषा शिकण्याची क्षमता आनुवंशिक मात्र नसते. या क्षमतेमुळे प्रत्येक व्यक्ती भाषा शिकू शकतो. ही भाषा मागील पिढीचे संचित असते. समाजाची संस्कृती, परंपरा, श्रद्धा, रूढी, ज्ञान, चालीरीती या सर्व बाबतीत भाषेच्या साहाय्याने ह्या संवर्धित केल्या जातात. हा समाजाचा ठेवा पुढच्या पिढीला भाषेतूनच प्राप्त होतो. त्यामध्ये व्यक्ती नव्याने काही भर देखील घालते. ही सांस्कृतिक वाढ भाषेमुळे शक्य होते. समाजामध्ये शिक्षणाची परंपरा वाढल्यानंतर, शिक्षण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर परंपरेनं चालत आलेल्या अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. नव्या कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे. लोकांच्या समजुतीत बदल झाले आहेत. हे सर्व भाषेच्या साहाय्यानं होत असतं. पुढील पिढीकडे हे संचित अशाच पद्धतीने पोहोचतं. ही सांस्कृतिक वाढ आणि वहन भाषेमुळेच शक्य होतं. संस्कृतीचं संवर्धन आणि पुढील पिढीकडे संक्रमण करणं ही भाषेची एक महत्त्वाची क्षमता आपल्याला दिसून येते. भाषा आणि संस्कृती यांचा प्रत्यक्ष कार्यकारण संबंध जरी नसला तरी देखील भाषेचा गाभा हा संस्कृतीने भरलेला असतो, असं विधान प्रसिद्ध लेखक डॉक्टर ना. गो. कालेलकर यांनी भाषा आणि संस्कृती या पुस्तकात केलेलं आहे. समाजाचे आचार, विचार, रीतिरिवाज, पाप, पुण्य, नीती, अनीती, धर्म, अधर्म याविषयीच्या कल्पना असतील, पोशाख, खाणं पिणं, सण, उत्सव, व्रतवैकल्य या गोष्टींचा समावेश संस्कृतीत झालेला असतो. किंवा
वरील या सर्व गोष्टींना आपण संस्कृती, समाजाची संस्कृती असं म्हणतो. ही संस्कृती भाषेत सामावलेली असते. संस्कृतीचा वारसा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जात असतो आणि यालाच आपण सांस्कृतिक संक्रमण असं म्हणत असतो. भाषेमुळे हे सांस्कृतिक संक्रमण शक्य होतं आणि म्हणूनच हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरतं. पुढचं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत ते म्हणजे विशिष्टता, स्पेशलायझेशन. भाषेतील संदेशवाहक प्रणालीची विशिष्टता आपल्याला संदेश सूचनांची प्रक्रिया आणि सूचित केलेल्या संदेशामध्ये संबंधांच्या स्वरूपावर अवलंबून असते. मानवी संप्रेषण व्यवहारामध्ये शारीरिक पातळीवर हालचालींचा उपयोग करून दिला जाणारा संदेश आणि ध्वनी संकेताचा वापर करून दिला जाणारा संदेश यामध्ये आपल्याला फरक करता येतो. रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणं आणि आपण रेल्वे गाडी सुरू करून निघण्याची तयारी करणे या संदेशनामध्ये प्रत्यक्ष कार्यकारण संबंधाचे नाते आहे. परंतु आपण काही वेळा प्रवासाला निघालेलो आहोत, वाटेत विरुद्ध दिशेने जाणाऱ्या प्रवासाने पुढे अपघात झालेल्या असल्याने वाट बंद आहे असं सांगताच आपण आपला मार्ग बदलतो. ही वाट बदलण्याची जी काही कृती आहे आपण प्रत्यक्ष अपघात न पाहताच ती करतो. येथे प्रत्यक्ष न पाहता सूचित होतं. हा एक भाषेचा विशिष्ट गुण आहे आणि या विशिष्टतेमुळेच संदेशन व्यवहार सुलभ होतो. जेवण तयार आहे हे ध्वनी ऐकल्यानंतर हात धुवून पाटावर येणे या क्रियेतील संकेत विशिष्टपणे बनलेले आहेत. प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी ती कृती सूचित करणारा शब्द किंवा संकेत आपण ध्वनिरूपाने उच्चारत असतो. त्यामुळे समोरच्या मुलाला खाली बस असे आपल्याला सुचवायचं जेव्हा असतं तेव्हा आपण प्रत्यक्ष स्वतः खाली बसून दाखवतो का? नाही, तर केवळ कृतीतून आपण त्याला ते सूचित करत असतो. ध्वनीचा वापर करून त्याला आपण खाली बसण्यासाठी सांगत असतो. जेवण तयार आहे असं गृहिणीने जर सांगितलं तर सर्व मंडळी लगेच जेवणाच्या खोलीत जातात. गृहिणीने प्रत्यक्ष ताटांची मांडामांड केली आहे का हे तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची गरज नसते. थोडक्यात काय तर विशिष्टता या वैशिष्ट्यामुळे माणसाच्या श्रमशक्तीची बचत होत असते. केवळ ध्वनी उच्चारून अनेक कार्य किंवा कामं आपण साधत असतो आणि त्यामुळे हे वैशिष्ट्य पूर्ण ठरते. पुढचं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांनो आणि ते म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थलकालातीतता. स्थळाच्या काळाच्या पलीकडे जाणारी अशी ही भाषा. स्थळ काळाची बंधनं ओलांडून आशयाचं वहन करण्याचं सामर्थ्य भाषेमध्ये आहे. स्वतःच्या प्रदेशाचा इतिहास, घराण्याची परंपरा, राजकीय स्थित्यंतर, वर्तमान स्थिती, भविष्यकाळासंदर्भात भाकितं, मनोदय, पुढचं नियोजन या बाबतीत आपण बोलू शकतो. एखाद्या घटनेशी प्रत्यक्ष संबंध नसताना, तेथे आपण उपस्थित नसताना देखील घटनेविषयी बोलतो, ऐकतो आणि त्यापासून योग्य तो अर्थबोध घेतो. निसर्ग प्रत्यक्ष न पाहता त्या निसर्गावरच्या कविता आपल्याला कळतात. एखाद्या कवितेतून, कथेतून न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या घटनेचा, प्रसंगाचा देखील आपण अनुभव घेऊ शकतो. उदाहरणार्थ अमेरिकेचा नायगरा धबधबा, काश्मीर, हिमालय ही स्थळं न पाहता देखील त्यांची वर्णनं वाचून आपण आनंद घेऊ शकतो. भूत, देवदूत या काल्पनिक गोष्टीवर देखील आपण बोलू शकतो. न पाहिलेला प्रदेश, माणसं या बाबतीत आपण गप्पा मारू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आज हयात नाहीत, परंतु त्यांच्या शौर्याच्या कथा आजही आपण श्रद्धेने ऐकतो, सांगतो, वाचतो. त्या घटनांची कल्पनेने अनुभूती घेतो. याचाच अर्थ काय तर आपण स्थळ काळाची बंधनं झुगारून भाषेच्या मदतीने ह्या गोष्टी करतो. ही भाषेची स्थळकालातीतता भाषेचे सामर्थ्यच आहे. प्रत्येक गोष्ट बंधनाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, मात्र भाषा ही ध्वनिरूप भाषेला स्थळ आणि काळाची बंधनं अडवू शकत नाहीत. त्यामुळे ध्वनिरूप भाषा जशी कालातीत आहे तशीच ती स्थलातीत आहे. आपण वर्गात बसून देखील आग्र्याच्या ताजमहालाचे वर्णन करू शकतो, परराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करू शकतो. थोडक्यात काय तर ध्वनिरूप भाषेचा वापर करून दृष्टीला जे दिसते त्याचे वर्णन करून थांबत नाही, तर दृष्टीच्या पलीकडे देखील जे आहे त्याचं वर्णन देखील आपण करू शकतो. म्हणजेच भाषा ही स्थलकालातीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण जे शिकलो ते अतिशय महत्त्वपूर्ण होतं. आपल्या मराठी भाषेला लागू पडतील अशी CA फॉकेट यांनी सांगितलेली वैशिष्ट्य
केवळ मराठीच नव्हे तर जगातल्या सर्व भाषांना ही वैशिष्ट्ये लागू पडतील असं ह्या जगप्रसिद्ध भाषा तज्ज्ञाने मांडलेलं आहे. आणि ही 7 वैशिष्ट्ये आज आपण शिकलो. धन्यवाद.